नमस्कार. अ, आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये निवडणुका सध्या सुरू आहेत. 7 फेऱ्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. 2 टप्पे झालेले आहेत. तिसरा टप्पा लवकरच होईल आणि निवडणुकीचं वातावरण खूप तापलेलं आहे. प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात आहे. भाजप विरोधकांवर म्हणजे काँग्रेस विशेषतः मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. काँग्रेस सत्तेवर आली तर काय होऊ शकेल असं एक वातावरण पण तयार केलं जात आहे. मधल्या काळामध्ये सॅम बेतोजा यांनी एक वादग्रस्त मुद्दा मांडला होता की अमेरिकेमध्ये जसा इनहेरिटन्स टॅक्स आहे तसा आणला झाला पाहिजे, तर ते काँग्रेसचाच जाहीरनाम्याचा भाग आहे असं भासवून तुमची संपत्ती सरकार जमा होणार अशा स्वरूपाचं एक टीका नंतर भाजपतर्फे केली गेली. नंतर तुमच्या स्त्रियांच्या मंगळसूत्राला पण धोका आहे अशा स्वरूपाचं पण एक टीका केली गेली. आणि याच्या उलट विरोधी पक्ष आहे ते मोदींना असं म्हणतात की तुम्ही लोकशाहीला तुमचं सरकार तर लोकशाहीला धोका आहे, लोकशाही धोक्यात येईल, संविधान म्हणजे घटना आमूलाग्र बदलली जाईल अशी पण भीती दाखवली जाते दुसऱ्या पक्षाकडनं. आणि एकंदरच बेरोजगारी, महागाई हे पण मुद्दे चर्चेले जातात आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? येणार आहे म्हणून विशेषतः तुम्ही अमेरिकेत राहता, तुम्ही मतदान करणार नाही तर मला माहिती आहे, पण तुम्ही कसं या निवडणुकीकडे पाहता? जगातल्या सगळ्यात 2 मोठ्या डेमोक्रेसीज यावर्षी मतदान करणार आहेत. आणि जसं वी आर अँक्शियस अबाउट द इलेक्शन इन द US. व्हेरी सिमिलरली मला माहिती आहे इंडियामधलीही मतदार ह्यांना एक मोठी कसोटी आहे मतदान करताना. आणि दोज आर ऑल the things that you mentioned are part of election campaigns. But I think what will be most important is current government under Modi sir's leadership, all the agenda that they have laid out आणि त्याची अंमलबजावणी ते कशी करतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मुद्दे जे तुम्ही आणले की बेरोजगारी आणि महागाई, कुठल्याही डेमोक्रेसीचे सक्सेसफुल पिलर्स आर इकॉनॉमी आणि तुम्ही इकॉनॉमी कशी स्टेबल ठेवणार आणि एज्युकेशन आणि हेल्थकेअर. सो हे जर 3 मुद्दे त्यांनी व्यवस्थित त्याचा अजेंडा बनवला आणि त्याची अंमलबजावणी केली तर देर इज गोइंग टू बी अ सक्सेसफुल गव्हर्नमेंट. अँड जस्ट लाईक कुठल्याही इकॉनॉमीला हॅव्हिंग अ कॉन्टिन्युटी इन अ गव्हर्नमेंट इज ऑलवेज गोइंग टू बी हेल्पफुल. सो दॅट इज डेफिनेटली गोइंग टू बी अ बिग पार्ट. अँड दे हॅव बिल्ट अ व्हेरी क्रेडिबल गव्हर्नमेंट इन टर्म्स ऑफ इम्प्रेसिव्ह दॅट Modi's government has very reliable advisors, right? And they are also very much in check with what is happening around the world. Such as in the recent interview मी पाहिलं मोदीजींनी AI बद्दल सांगितलं की आम्ही हा जो डेटा कलेक्ट करतो आम्ही तो AI वापरून we are going to do a lot about that shows he has advisors that are giving him the right guidance, and that's very impressive to see on how we outside India look at it, and that's very important. That helps build credibility for us as people of Indian origin and how we help him. And hopefully going forward for the development in India ते entrepreneurshipला महत्त्व देतील आणि एनकरेज करतील. आपलं जी एज्युकेशन सिस्टम आहे दॅट आय होप दॅट वी reimagine our education system, so that will help how our next generations will get the jobs, which is तुम्ही जे म्हणाला की बेरोजगारी वाढली, how to be competitive in the world today. That will depend on how they execute that agenda. त्याची अंमलबजावणी ते कशी करतील हे खूप महत्त्वाचं आहे असं आम्हाला इथे वाटतं. पण या निवडणुकीमध्ये आणखीन एक गोष्ट झालेली आहे की भाजपतर्फे एक नारा दिला गेलेला की आपकी बार 400 पार. तर त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये 543,000पैकी 303 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना यावेळेला 400 म्हणजे भाजप आणि आघाडी मिळून 400च्या वर जायचं आहे. तर हा जो गोल आहे तो साध्य होईल का असं वाटतं का? आणि जरी साध्य झाला तरी अशा तऱ्हेचं एक मोठ्या प्रमाणाचं बहुमत हे लोकशाहीला कितपत उपकारक किंवा तारक मारक आहे ह्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? लोकशाहीसाठी तर डेफिनेटली नॉट व्हेरी कंड्युसिव्ह आय वुड से, कारण डेमोक्रेसी इज बेस्ड ऑन इक्विटी. जर त्यांनी ब्रूट फोर्सनी विचार केला, इफ दे आर लुकिंग क्लिअरली ओनली ॲट नंबर्स, आय डोंट थिंक दॅट मेक्स दॅट रिअली इज गोन टू हेल्प देम मच, बिकॉज end of the day that will give a reason for opposition to say, hey look, this was a one-sided election. So you want something that's very much balanced,
यू वॉन्ट पीपल हू चॅलेंज युअर पॉलिसीज अँड व्ह्यूज बिकॉज दॅट्स द ओनली वे की तुम्हाला तो फीडबॅक मिळणार आहे टू डू बेटर. त्यामुळे इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ नंबर इन माइंड की आम्हाला 400 आणि अधिक ही मतं हवी आहेत. ते साध्य होईल का 400 मिळतील असं वाटतं का तुम्हाला? Possible आहे. I know that there are few challenges the government has today that they have to fully address to the people of India, which is तुम्ही म्हणाला constitution. Are they really going to change the constitution or how people have that anxiety की त्याचा आमच्यावर काय होईल, दॅट पार्ट. नंतर अजून कुठल्या गोष्टी त्यांच्या अजेंडामध्ये होत्या ज्याची अंमलबजावणी झाली नाही आहे. ही क्रेडिबिलिटी त्यांनी दाखवायला पाहिजे की दिस इज अवर प्लॅन, हाऊ वी विल एक्झिक्यूट इट. So unless they fulfill those, concerns of people, especially certain parts of India, are not fully convinced on that. Minority, equity, all those should be important. पण मला सांगा की भाजप सत्तेवर येणारच्या विषयी तुमच्या मनात शंका नाही आहे? कारण की काय वेळेला होतं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर अनेक वेळेला निवडणुकीमध्ये प्रभावी ठरतो. यावेळेला तो ठरेल असं वाटतं का तुम्हाला? पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही वाटत. आय थिंक गिवन द ट्रॅक रेकॉर्ड ऑफ वॉट हॅव डन व्हेरी वेल होलिस्टिकली डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा इतर काही गोष्टी ज्या त्यांनी केल्या, दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड की त्यांनी ते करून दाखवलं आहे. अँड वी हॅव बीन एबल टू ब्रिंग स्पेस प्रोग्राम्स म्हणा किंवा इतर कुठल्या डेव्हलपमेंट्स आपण आता इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर आणतो. इंटरनॅशनल लीडर्स नाव लुक ॲट इंडिया राईट ॲज अ व्हेरी इक्विटेबल पार्टनर ऑन मेकिंग शुअर दॅट दे कॅन मूव्ह द नीडल ऑन सो मेनी थिंग्स. So मला असं वाटतं they have done a pretty good job in terms of leadership. They have a very strong leader. They have the right, they have good governance आणि त्यांच्याकडे जे ॲडवायझर्स आहेत they are also very well. पण एकंदर विरोधी पक्षांसंबंधात तुम्हाला कसं वाटतं की ते आर दे केपेबल ऑफ लिडिंग द कंट्री और तुम्हाला काय, व्हॉट इज युअर ओपिनियन? I won't say whether I feel any strongly about capability, right? Your capability is based on data. Like आज बघायला गेलं तर असा नेता, असा लीडर दिसत नाही ऑपोजिशनमध्ये वेअर यू फील कॉन्फिडंट की येस दॅट्स यू गोन हॅव अ व्हेरी गुड फाईट. द अदर थिंग इज त्यांचे मुद्दे किंवा त्यांचा जो अजेंडा आहे हा खूप हाय लेवलवर आहे राईट. त्याची अंमलबजावणी तुम्ही कसे करणार हे महत्त्वाचं आहे. हाऊ यू गोन टू एक्झिक्यूट युअर प्लॅन आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का ते इन द लास्ट 5, 10, 15 years ऑफ एक्झिक्युटिंग दोज agenda items successfully. I think that is how you will be able to challenge the government. So the big gap is definitely की कोण आहे हा नेता उभरता, who is the leader and does the leader have followership for actually having the track record of executing the agenda. So I have not, I'll look to see how that comes. समजा शेवटचा प्रश्न विचारतो की हे सरकार समजा सत्तेवर आलं समजा पुन्हा, तर प्रायोरिटीनी त्यांनी काय कुठले रिफॉर्म्स करणं आवश्यक वाटतं तुम्हाला ॲज फ्रॉम इंडियन डायस्पोराज व्यू? कारण की इंडियन डायस्पोरा इज व्हेरी स्ट्रॉंग आणि तो मला असं वाटतं की मोदींची वन ऑफ द मेजर स्ट्रेंथ्स म्हणता येऊ शकेल. तर काय रिफॉर्म्स करणं आवश्यक वाटतं तुम्हाला? आय थिंक डेफिनेटली कंटिन्युटी असणार त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये हे दॅट विल बी दॅट बिग प्लस पॉईंट वेदर फॉर इकॉनॉमी फ्रॉम अ पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह. रिफॉर्मच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर definitely looking at how we are growing to encourage entrepreneurship will be a big thing and equitable healthcare education हे पाहिजेच. I think we've had a very strong educational background because of which we are able to lead, Indians are able to lead big companies in the US. I think that should continue to be and you have to invest in good policies around एज्युकेशन हेल्थकेअर. अँड मायनॉरिटी संबंधात काही व्ह्यूज? डेफिनेटली इक्विटी हा आणि इक्विटेबल असणं कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली लिव्हिंग आउटसाईड ऑफ इंडिया फॉर सो मेनी इयर्स वी हॅव एक्सपिरियन्स्ड कल्चर्स फ्रॉम अदर कल्चर्स आणि रिलिजन्स. त्यामुळे टू लिसन टू दॅट अँड टू अंडरस्टँड की ते त्यांच्यासाठी का महत्त्वाचं आहे हे प्रत्येक पॉलिसी डिसिजन मेकिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असायला पाहिजे गोईंग फॉरवर्ड. सेक्युलर स्ट्रक्चरला कोणी धक्का लागता कामा नये. Definitely, without a doubt. That should be definitely one of the biggest things in our democracy. Thank you so much. Thank you.